चला तर आज आपण ना उन्हाळा स्पेशल अशी एक रेसिपी बघूया जी एकदम पौष्टिक असते आणि उन्हाळ्यामध्ये एकदम थंडावा देणारी ही रेसिपी आहे आणि पोटभरीची. दिलेलं बेल आयकॉनवरही क्लिक करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघून लाईक नक्की करा. तर चला आपण सुरू करूया. इथे मी 1-2 ग्लास गहू घेतलेले आहे. आता गहू तुम्ही कुठलेही घेऊ शकता जे तुमच्याकडे असतील किंवा जे तुम्ही वापरता. ह्या गव्हाला ना आपल्याला 2 ते 3 वेळा चांगलं पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर ना ह्याला आपल्याला भिजत टाकायचं आहे. आता हे स्वच्छ धुवून झाले आहे. आता याच्यामध्ये आपण प्यायचं पाणी घालूया आणि ह्याला ना आपण एक अर्धा तास भिजत ठेवूया. तुम्ही 10 मिनटंसुद्धा भिजत ठेवू शकता किंवा अर्धा ताससुद्धा भिजत ठेवू शकता. आता इथे मी ना हे गहू एक अर्धा तास भिजत ठेवले. आता एक अर्ध्या तासानंतर आता ह्याच्यातलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. पण त्याआधी ना एकदा आपल्याला गहू थोडा हाताने असा चोळून घ्यायचा आहे. जर त्याचा काही कोंडा निघत असेल तर तो काढून टाकायचा आहे. निघाला तर नाही पण निघू शकतो जर भिजत जास्त वेळ गेला तर. आता ह्याच्यातलं सगळं पाणी निथळून टाकायचं आहे आणि एका रुमालावर किंवा एखाद्या परातीवर म्हणा किंवा मोठ्या पसरट प्लेटवर कशावरही तुम्ही ह्याला असं पसरवून घ्या आणि ह्याला ना एक 15 ते 20 मिनटं फक्त वाळवून घ्यायचं आहे. उन्हात ठेवलं तरीही चालतं पण आपल्याला हे पूर्ण ड्राय नाही करायचं आहे. एक हलकासा ओलसरपणा ह्याच्यामध्ये असायला हवा आहे. म्हणजे एकदम असं खूप ओलं नाही पण आपला हात लावल्यानंतर आपल्या हाताला जाणवलं पाहिजे की ह्याला हलकासा ओलसरपणा आहे. एवढंच त्याला आपल्याला ओलं ठेवायचं आहे. आता बघा मी हे थोडंसं उन्हात ठेवलं होतं. हाताला माझ्या हलकं ओलसर लागतं आहे. एवढंच ओलं मी ठेवलं आहे. याला एक 10 ते 15 मिनटात हे होऊन गेलं होतं. आता ना ह्याला आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये ना गव्हासोबत चण्याच्या डाळीचा वापर केला जातो पण मी इथे चण्याच्या डाळीचा वापर करणार नाही आहे. जर तुम्हाला चण्याच्या डाळीचा वापर करायचा असेल तर त्यालासुद्धा स्वच्छ धुवून असंच मंद आचेवर आपल्याला भाजायचं असतं. चण्याच्या डाळीऐवजी तुम्ही फुटाण्यांचा वापर पण करू शकता आणि तुम्ही ह्याच्यात ना डाळ्यांचा वापर पण करू शकता. जे डाळवं असतं की नाही त्याचा पण तुम्ही वापर करू शकता. तर तुम्ही याच्यामध्ये ना एक तर चण्याची डाळ वापरा. चण्याच्या डाळीला पण स्वच्छ धुवून भिजत घालावं लागतं, पाणी निथळून वाळवावं लागतं आणि नंतर त्यालाही असं सेम मंद आचेवर खरपूस खमंग भाजून घ्यावं लागतं. आता हा गहू जो आहे ना हा भाजायला मला एक अर्धा तास लागला आहे जवळपास. कारण ह्याला एकदम मंद आचेवर आपल्याला भाजायचं आहे लालसर. आता मी ना याला फार लाल नाही केलं. जर तुम्हाला खमंग हवा असेल एकदम असं लालसर छान हवा असेल ना तर तुम्ही ह्याला अजून एक 15 ते 20 मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. मी ह्याला हलका लालसर रंग येईस तोरच भाजलेला आहे. पण तुम्हाला जर पांढरट नको असेल छान लालसर रंग हवा असेल तर तुम्ही ह्याला अजून एक 15 ते 20 मिनटं छान मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. असं बघा मी तुम्हाला एक क्लोजअप लुक दाखवते. हे बघा हा असा एवढा भाजला आहे मी. ह्याला हलका लाल लालसर रंग आलेला आहे. फार लाल नाही केला मी. तर असा हा आपला गहू भाजून झालेला आहे. आता आपण ह्याला साईडला काढून घेऊया. ह्याला भाजायला थोडा वेळ जास्त लागतो कारण आपल्याला ह्याला छान लालसर करायचं असतं आणि मंद आचेवर भाजायचं असतं. चुकूनही गॅस मोठा करू नका नाहीतर तो पूर्ण लाल करपून जाईल. आता ह्याला ना आपण थंड करून घेऊया. हे बघा हा असा भाजला गेला आहे. बघा हलका लालसर रंग आलेला आहे. मी खूप लालसर नाही भाजले याला. आता ह्याच्यात ना आपल्याला फुटाणे घालायचे. आता मी याच्यामध्ये फुटाण्यांचा वापर करते आहे. थोडं जास्त हेल्दी करूया आपण याला. तर जेवढा गहू घेतला आहे तेवढेच फुटाणे घ्यायचे आहे. फुटाण्यांचे सालं सगळे काढून टाकायचे आणि मग फुटाणे घालायचे. थोडेफार सालं राहिले तर चालतं पण जितके शक्य होतील ना तितके सगळे सालं याचे काढून घ्यायचे आपल्याला. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला घालायचे आहेत काही खडे मसाले. त्याच्यामध्ये आपण पहिले घालणार आहोत हिरवी विलायची. तर मी एक 4 ते 5 घेतली आहे. आता ही जी मोठी वेलची आहे ना जो साईजचा मी घेतला आहे त्या साईजचे 2 घालायचे आहे. थोडासा दालचिनीचा तुकडा घालते आहे. फार नाही घालायचा. एक सुंठाचा तुकडा घेतला आहे छोटासा तो घालायचा आहे. आणि ह्याच्यात घालायचं आहे आपल्याला जायफळ. जायफळीला अर्धं करायचं आणि अर्ध्याचा अर्धा म्हणजे एकदम 1/4 तुकडा ह्याच्यात टाकायचा आहे आपल्याला. आणि 1 चमचा जिरं घेतलं तर मी तव्यावर छान भाजून घेतलं आणि मग ह्याच्यात घालणार आहे. जिरं फार लालसर नाही करायचं आहे आपल्याला. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया आपण. आणि हे थंड झालं की आपल्याला हे चक्कीवरून दळून आणायचं आहे. हे घरी दळलं जात नाही तर हे आपल्याला चक्कीवरून दळून आणायचं आहे. तर आता हे आपलं गार झालं आहे. ह्याला आपण टाकूया डब्यात. तर ते मी एक डब्बा घेतला आहे. ह्याच्यात घालून आपण ह्याला दळून आणायचं आहे. आता मी हे दळून आणलं आहे. हे बघा एकदम छान मऊसूत दळलेलं आहे. आता मी गहू कमी भाजल्यामुळे माझं पीठ पांढरं दिसतं आहे.
तुम्ही गहू जास्त लालसर भाजले तर तुमचं पीठ हलकं लालसर दिसेल. आता मी तुम्हाला दाखवते याच्यात सातूचं पीठ कसं बनवायचं. मी माझ्या पद्धतीने सांगते, तुम्हाला आवडलं तर नक्की ट्राय करून बघा. इथे मी एक 3 चमचे पीठ घेतलेलं आहे आणि हे खूप हेल्दी आहे. तुम्ही मुलांनासुद्धा द्या. उन्हाळ्यात एकदम छान असतं. सकाळी नाश्ता म्हणून तुम्ही हे यूज करू शकता. आपण याच्यात फुटाण्यांचा वापर केला आहे, जे हाय ऑफ प्रोटीन आहे, तर तुम्ही ते नक्की यूज करू शकता. इवन तुम्ही डाएटसाठी सुद्धा याचा वापर करू शकता. ह्याच्यात घालायचं आहे थोडंसं मीठ, एकदम चिमूटभर. साखर घालायची आहे. आता तुम्ही हे नुसत्या दुधामध्ये पण भिजवू शकता किंवा नुसत्या पाण्यामध्ये पण भिजवू शकता किंवा दूध आणि पाणी मिक्स करूनसुद्धा ह्याला भिजवू शकता. आता ह्याला छान मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यात जास्त गुठळ्या नको आपल्याला. थोडं थोडं पाणी घालून किंवा दूध घालून ह्याची छानशी अशी एक पेस्ट करून घ्यायची आणि सकाळी आणि दुपारी तुम्ही हे नाश्त्याला म्हणून खाऊ शकता. एकदम हेल्दी आहे आणि उन्हाळ्यात तर एकदम छान आहे. हे थंडगार देतं पोटाला. हे बघा, हे आपलं सातूचं पीठ तयार झालं आहे. मस्त लागतं आहे खायला. सो रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.